कोपरगाव शहरात गेल्या 7 दिवसांपासून 2 बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे। या बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी तब्बल 5 दिवसांनी शहरातील इंदिरापथ भागातील श्रद्धा पॅराडाइज परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने पिंजरा लावला। याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। मात्र सदर पिंजरा हा नावाला लावल्याचा आरोप मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड तसेच विनय भगत यांनी केला असून अनिल गायकवाड यांनी सदर पिंजऱ्यात बसून स्वतःला कैद करून घेत गांधीगिरी आंदोलन करत वन विभागाचा निषेध व्यक्त केला आहे। याबाबत वनमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून वनाधिकारी सोनवणे यांची बदली करण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। कोपरगाव शहरालगत असलेल्या म्हसोबानगर येथे रहिवासी प्रकाश जनार्दन भालेराव त्यांच्या 3 शेळ्या रात्रीच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्या होत्या। सदर ठिकाणी अनिल गायकवाड तसेच विनय भगत यांनी जात पाहणी करत वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून फोन लावत या घटनेची माहिती दिली। त्यावर सोनवणे यांनी वन विभागाचे अधिकारी जाधव यांना घटनास्थळी पाठविले। गायकवाड यांनी वन विभागाने शहरात कुठे कुठे पिंजरे लावले याबाबत विचारणा केली होती। वन विभाग अधिकारी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड व विनय भगत हे श्रद्धा पॅराडाइज परिसरात येथे जात पाहणी केली असता त्यांना तो पिंजरा बंद आढळला असून याबाबत त्यांनी तेथील नागरिकांना विचारपूस केली असता सदर पिंजऱ्यात आम्हीच गेली 3 दिवसांपासून भक्ष्य ठेवत असून तो पिंजरा आम्हीच चालू बंद करत आहे असे सांगितले। नागरिकांच्या या प्रतिक्रिया ऐकून अनिल गायकवाड व विनय भगत यांनी वन विभागाबाबत संताप व्यक्त करत त्या पिंजऱ्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी वन विभागाची असताना सर्व देखरेख तेथील स्थानिक नागरिक करत आहे। पिंजरा फक्त काय नावालाच लावला काय असा सवाल करत वन अधिकारी फक्त काय पगार घेण्याचे काम करतात असे म्हणत अनिल गायकवाड यांनी पिंजऱ्यात स्वतःला कैद करून घेत वन विभागाचा निषेध केला आहे। आज ग्रामीण भागात म्हणजे कोपरगावला जवळच म्हसोबावाडी शहराला खेटूनच तो भाग जरा ग्रामीण भाग येतो। त्या भागामध्ये आज बिबट्यानी 3 शेळ्या भक्ष्य केल्या तर त्याच्यातल्या 2 शेळ्या जागेवर होत्या का भक्ष्य झालेल्या आणि एक शेळी तो घेऊन गेलेला आहे। तर आम्ही तिथे जाऊन पाहणी केली, त्याचे ठसे वगैरे तिथे आहे, तो बिबट्या हे सिद्ध झालं। तिथे डॉक्टर आले, त्यांचे एक वनाधिकारी तिथे जाधव साहेब ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी पंचनामा केला, त्यांनी सांगितलं हे बिबट्याचाच विषय। तर मग आम्ही त्यांना विचारलं बा पिंजरे कुठं लावले तुम्ही? तर ते म्हणे हे 13 बांगल्याजवळ कॉलनी सांगितली आपला श्रद्धा पॅराडाइज तिथं। मग आम्ही तर पाहण्यासाठी आलो होतो, इथं आलो तिथं नागरिकांना विचारलं का बा याचे ते भक्ष्य भिक्ष्य तर ते म्हणे काय नाही म्हणे हे फक्त इथं पिंजरा ठेवून गेले म्हणे, हे आम्हीच करतो म्हणे। भक्ष्य आणायचं इकडून तिकडून तिथं रात्रभर ठेवायचं, मग सकाळ झाली का आम्ही ते सोडून द्यायचं। हे काम आम्हाला गेल्या 3 ते 4 दिवसापासून लागले। हे काम ह्या नागरिकांचं नाही, हे काम वन खात्याचं काम आहे। म्हणजे वन खाते फक्त काय पैसेच घ्यायला आहे का? वन खात्याचं हे काम वन खात्याने करायचं। हे आता आम्ही तर पाहिली तर भक्ष्य नाही काही नाही, त्यामुळं आज आम्ही ह्या पिंजऱ्यात बसून हे आंदोलन केलं, याचा मी निषेध केलेला आहे या वन खात्याचा इथं। तर त्वरित वन खात्याने त्यांचे माणसं देऊन हे करावा। बिबट्याचा वावर आहे इथं पण आहे, तिकडं पण आहे, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावावे अशी आमची मागणी आहे। जर त्वरित त्यांनी जर नाही केलं तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हसोबानगरमध्ये सकाळी बिबट्यानी 3 शेळ्यामध्ये 2 जागेवर होत्या, 2 मृत पावलेल्या होत्या, एक शेळी ते आणि एक कुत्र उचलून नेलेलं आहे। तर वन विभागाचे अधिकारी इतके दिवस म्हणत होत्या बिबट्याच नाही कोपरगाव शहरामध्ये। त्याच्यात त्यांचं अजून एक म्हणणं आलं का ते कुठल्या तरी पुस्तकात त्यांनी वाचलेलं आहे का त्यांना शिकवलं काय माहीत नाही। ते म्हणत्या का 2-3 बिबटे एकत्र फिरू शकत नाही। तिथल्या नागरिकांच्या म्हणजे म्हणण्यानुसार 3 बिबटे एकत्र फिरत आहे। तिथले नागरिक पूर्णपणे भयभीत झालेले। तिथं गेलो, प्रत्येक वस्तीवर त्यांनी तिथं पाहिलं तर सगळेजण सांगतात का इथं बिबट्या येतोय। मग तिथं वन विभागाचे अधिकारी जाधव म्हणून आले, मॅडम यांना फोन केला प्रतिभा सोनवणे यांनी, त्यांनी म्हणे सांगितलं का 2 तास मला लागन म्हणे यायला। त्याच्यानंतर त्या आल्या 2 तासानंतर त्या काय आल्याच नाही, त्यांनी त्यांचा कर्मचारी पाठवला। मग कर्मचारी यांनी जाधव यांनी पंचनामा केला, डॉक्टर म्हणून ते आले, त्यांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट उद्या देतो म्हणून सांगितलं। त्यांना विचारणा केली का भाऊ, मग त्यांनी सांगितलं का नरभक्षक काम हे बिबट्याचंच असू शकतं, कारण का जो मानीवर हल्ला झालेला आहे असं तसं। मग आम्ही जाधव यांना विचारणा केली भाऊ ते पिंजरे कुठं लावलेले, तर त्यांनी सांगितलं हो श्रद्धा पॅराडाइजमध्ये इथं पिंजरा लावलेला आहे। आता कारण का मागं एक 5-6 दिवसापूर्वी इथं बिबट्या आला होता,
म्हणून तिथल्या नागरिकांच्या मागणीनुसार त्यांनी तो पिंजरा लावलेला आहे बुवा. मग आम्ही इथं पाहायला आलो, इथं पाहिलं तर तो पिंजरा बंद अवस्थेत होता. मग तिथं विचारलं तर ते नागरिक म्हणे आम्ही आमचा रोज आम्ही भक्ष्य आम्हीच आणतो, आम्हीच टाकतो, आम्हीच आमच्या पद्धतीने करतो. मग आमच्या असं एकंदरीत लक्षात आलं का वन विभागाने हा लोकांच्या समाधानाकरता त्यांच्या एक टाइमपास म्हणण्याकरता म्हणजे त्यांच्या समाधानाकरता का बिबट्या येतो म्हणून त्यांनी काही बोलू नये म्हणून त्यांनी तो पिंजरा आणून ठेवलेला आणि त्यांनीच ते देखभाल करायची आणि त्यांनीच ते करायची. तो पिंजरा अशा ठिकाणी लावलेला आहे का तो बिबट्या त्याच्यात जर घुसायचं जरी ठरलं तर साधारण जे 5-10 फुटाचं जे अंतरला राहतं बिबट्याचं किंवा चालण्याची जी गती राहते, आपण सगळेजण यूट्यूबला पाहतो, व्हिडिओ पाहतो वगैरे सगळं पाहतो, त्याच्या प्रोसेसनुसार तो असं 2 फुटाच्या भिंतीच्या आणि त्याच्यात 5 फुटाचं अंतर आहे, त्याच्यात तो घुसू शकत नाही. जरी भक्ष्य ठेवलं सगळं केलं तरी जरी तो आला तर तो पिंजरा त्या बिबट्या त्याच्यावरून उडी मारून तो दुसरीकडे जाणार. म्हणजे साधारण असं म्हणणं आहे का त्या पिंजरा हा फक्त नाम मात्र तिथं पिंजरा ठेवलेला आहे, जसा शोपीस जसा ठेवतो लोकांच्या समाधानाकरता ठेवलं. पण आमची एकच मागणी आहे, या वन विभागाला एकच पिंजरा आहे का, यांनी 5-6 पिंजरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लावावे असं आमचं म्हणणं होतं. मागं समतानगरच्या तिथं 2 बिबटे आम्ही दाखवले होते, व्हिडिओ दाखवले होते, त्यांचं म्हणणं आलं काही व्हिडिओ नाही आहे. मग एक समतानगर, एक जोर पाठवतो हद्दी, हनुमान नगर, कर्मवीर नगर, ब्रिजलाल नगर असे 4-5 ठिकाणी जर ठेवले तर काही वाटणार नाही ना. तर वन विभागाचा हा सगळा निष्काळजीपणा, हा जो गाफीलपणा चालू आहे, उद्या जर जीवितहानी झाली कोपरगाव शहरात जर एखाद्याची, याला सर्वस्वी जबाबदारी ह्या वन प्रतिभा सोनवणे यांची राहील. तर त्याकरता आमची वन मंत्री यांना अशी मागणी आहे का यांचं जागेवर निलंबन करून किंवा यांची बदली करण्याची यावी, एवढी आमची मागणी.